छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मतदानावेळी विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटाला शाई लावणं 3 कर्मचाऱ्यांना भोवलं। पैठणच्या पाचोड मतदान केंद्रावरील 3 कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आलं। काल एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दाखवलं होतं। कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली। कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी विलास भुमरेंवर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। विलास भुमरेंप्रमाणे अकलूजमध्ये झेडपीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुनसिंग मोहिते पाटील यांनी आपल्या लहान मुलाला मतदान केंद्रावर नेलं। एवढंच नाही तर लहान मुलानं मतदानाचं बटणही दाबलं। या प्रकरणी अर्जुनसिंग मोहिते पाटलांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। काल रात्रीवर न्यूज चॅनलमध्ये जी बातमी प्रसिद्ध झाली की मोहोळ तालुक्यातील 2 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॉटेलवरती सापडली आहेत, ती बाब खरी आहे। परंतु ती मशीन्स ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले स्थानिक नागरिकांमार्फत किंवा तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तींमार्फत की हे गैरप्रकार करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होत्या, यामध्ये जराही तथ्य नाही। ही आमची राखीव मतदान यंत्र आहेत जे मोहोळ तालुक्यामध्ये जवळपास 30 झोनल अधिकारी असतील, तर अशा प्रत्येक झोनल अधिकाऱ्याकडे 2च्या संख्येनं आम्ही त्यांच्या कार्यक्षेत्रात अचानकपणे कुठली मशीन बंद पडली तर वापरता यावी या कारणासाठी दिलेले असतात। आरोप करण्याचा प्रयत्न केला की याच्यातून काही गैरप्रकार घडतोय का किंवा शंका व्यक्त केली। त्यांची शंका जरी रास्त असली तरी असा कुठलाही प्रकार या माध्यमातून घडू शकत नाही, घडलेला नाही असं मी आपल्याला सांगू इच्छितो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।